अपकमिंग बँकिंग एक्झाम्स आता भरपूर मुलं थर्ड इयरला आहेत, सेकंड इयरला आहेत, फोर्थ इयरला आहेत, बी.कॉम, काही एम.कॉम करून, काही एम.एस.सी करून, काही मुलांनी बी.टेक इंजिनिअरिंग केले, काहींनी बी इंजिनिअरिंग केले. काही मुलांना म्हणजे माहित नाही की कुठल्या एक्झाम्सला टार्गेट केलं पाहिजे. सगळ्यात बेस्ट अप्रोच काय माहिती का, जेव्हा आपण या एक्झामसाठी फोकस करतोय तर कुठले कुठले अपकमिंग एक्झाम्स आहेत आणि आपण कसं याला मॅप केलं पाहिजे आणि आत्तापासूनच आपली तयारी काय पाहिजे हे खूप इम्पॉर्टंट आहे. पण कधी पण काही चालू करायच्या अगोदर म्हणजे काही तुम्ही जर डिसाईड केलं की मला हे पर्टिक्युलर गोष्ट जर पाहिजेच आहे तर त्यासाठी एक प्लॅन, एक स्ट्रॅटेजी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच प्रकारे जर तुम्ही बघत असणार की स्क्रीनवर, सो या लेफ्ट किंवा राईट साईडला तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल. ओके, सो एक तुम्हाला सांगायचा प्रयत्न माझा एवढाच आहे की पुढच्या काही दिवसात म्हणजे या वर्षी, आता तर ठीक आहे मागच्या एसबीआय क्लर्क तर ठीक आहे मागच्या वर्षीचा होता पीओची एक्झाम आणि इंटरव्ह्यू चालू आहेत. आता पुढं ना भरपूर एक्झाम्स येणार आहेत आणि ज्या मुलांना माहीतच नाही की कुठले एक्झाम्स असतात, काय असतात, कधी नोटिफिकेशन येते, तर त्यासाठी हा स्पेशली व्हिडिओ आहे. आता जर आपण बघितलं तर IBPS क्लर्क, ओके, IBPS क्लर्क ही जी एक्झाम आहे, IBPS क्लर्क ना घेता सगळ्यात पहिली जी एक्झाम येते IBPS RRB PO, IBPS RRE SO आणि IBPS RRB क्लर्क याची नोटिफिकेशन मे जून मध्ये येणार आहे. आफ्टर दॅट जर मी बोललो की याची प्रिलिम्स कधी असणार, सो याची प्रिलिम्स असणार आहे 30 ऑगस्ट, 6 अँड 7 सप्टेंबर. ओके, सो या काही दिवसात म्हणजे बघायला गेलं तर तुम्ही याला टार्गेट करू शकता. आता कुठल्या मुलांनी RRB साठी टार्गेट केलं पाहिजे, स्पेशली खूप मुलांचं इंग्लिश वीक असतो बरोबर, तर त्या मुलांनी जर RRBच्या एक्झामला टार्गेट केलं तर इट्स इझी टू गेट अ जॉब. त्याचे बेनिफिट्स काय आहेत काय नाही त्याच्यावर आम्ही सेपरेट व्हिडिओ बनवू. बट ये अपकमिंग एक्झाम्सचे म्हणू शकतात की डेट्स आणि आहेत, म्हणजे तुम्ही धरून चाला की मे जून मध्ये तुम्हाला हे सगळे फॉर्म सुटतील आणि तुम्हाला या एक्झामला अपिअर होता येईल. सो आत्तापासूनच जर तुम्ही व्हिडिओज बघितले किंवा प्रिपरेशन चालू केली तर तुम्हाला खूप चांगला चान्स आहे आणि थर्ड फोर्थ वाल्यांना तर खूप बेनिफिट आहे याचा की या एक्झामसाठी प्रिपेअर केलं तर. नेक्स्ट जर एक्झाम आपण बघितली लाईनअप मध्ये तर नेक्स्ट एक्झाम जी आपली होणार आहे, ही एक्झाम जी आहे पहिले IBPS RRB चे जेवढे एक्झाम्स आहेत हे ऑगस्ट, जुलै आणि सप्टेंबर या रेंजमध्येच होणार आहेत. ओके, सो काही जास्ती तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही की खूप डिले होतात. हे जे IBPS कॅलेंडर जरी रिलीज होतात तर हे एकदम पर्टिक्युलर यांचे टाइम टू टाइम गोष्टी होतात. प्रोसेस यांची खूप चांगली आहे. ज्या डेटला यांनी डिसाईड केलं की हे पर्टिक्युलर एक्झाम व्हायची आहे तर त्या वेळेस होणार. ओके, सो असं नाही की तुम्ही दुसरे MPSC देत आहेत का दुसऱ्या कुठल्या एक्झाम XYZ एक्झाम देत आहेत त्यांची डेट खूप डिले होते, आज काही जागा आहेत काही कमी जागा आहेत तर खूप डिले होतात बरोबर. तर त्याचमुळं या एक्झाम्सला टार्गेट करा खूप इझिली तुम्हाला, आणि गव्हर्नमेंट जॉब पाहिजे तर फर्स्ट जॉब हा घ्या आणि मग बाकीच्या एक्झाम्सला पण तुम्ही प्रिपेअर करू शकता. नेक्स्ट इन लाईन येतं IBPS PO, खूप मोठी एक्झाम आहे. याच्यात पब्लिक सेक्टर बँक्स भरपूर इन्व्हॉल्ड आहेत, 10-12 बँक इन्व्हॉल्ड आहेत इंडियामधल्या जे पण आहेत मेजर, आणि खूप चांगल्या पोस्ट आहेत त्याच्यावर. ओके, ही POची ओपनिंग आहे. PO म्हणजे प्रोहिबिशनरी ऑफिसर. ओके, सो एक टाईपनी बनवू शकतात की ब्रांच मॅनेजरच्याच लेवलचा जॉब आहे, असिस्टंट ब्रांच मॅनेजरच्या लेवलचा, आणि नंतर तो हळूहळू तुमची जशी लेवल वाढत जाणार, तुम्हाला वर्क केस होणार तसं तुमची लेवल वाढत जाणार. तो याचा फॉर्म जो सुटणार आहे हा ऑगस्ट 2025 ला सुटणार आहे आणि याचे प्रिलिम्स जे आहेत ते ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. ओके, 4th, 5th अँड 11th ऑक्टोबर ऑफ 2025. याची मेन्स पण होणार आहे तर त्याच्याबद्दल आपण नंतर डिस्कस करू शकतो, पण पहिले प्रिलिम्स जशी त्या हिशोबाने आपल्याला प्रिपरेशन चालू करायचं. नेक्स्ट येतं IBPS क्लर्क, जेवढे पण क्लर्क्सच्या लेवलच्या जागा आहेत त्यासाठी एक्झाम आहे. ही याची जी नोटिफिकेशन येणार आहे 2025 ला आहे, म्हणजे त्याच वेळी फॉर्म पण सुटलेला असेल, तुम्ही फिल करू शकता. मला एक सांगा, जर तुम्ही आजपासूनच प्रिपेअर करताय आणि तुम्हाला माहिती आहे की हा फॉर्म या पर्टिक्युलर डेटला सुटणार आहे, त्यांनी पूर्ण तुम्हाला देऊन ठेवलं, तुम्ही पहिलेच तयारीला लागा, प्री प्लॅन राहा. ओके, प्री प्लॅन स्ट्रॅटेजी वापरा, एक्झाम्सला प्रिपेअर. आता थर्ड फोर्थला पण आहे, ते बोलतील आम्ही हे झाल्यावर एक्झामसाठी म्हणजे आमचं थर्ड फोर्थ इयर झाल्यावर आम्ही प्रिपेअर केलं पाहिजे.
नाही, तुम्ही 3rd 4th इयर वरच प्रिपेअर करा. काय प्रॉब्लेम, देऊन तर या एक्झाम. काय फॉर्म तर भरायचं, जाऊन बसून यायचं. असं काही नाही की ग्रॅज्युएशन कम्प्लिटेड झालं पाहिजे मग आपण काय बोलतात एक्झामला बसलं पाहिजे. तर तुमच्याकडे आहे ग्रॅज्युएशन चालू तरी तुम्ही द्या. ओके. आणि तुम्हाला भरपूर व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, बालक अकॅडमीला. नेक्स्ट आपण जर बघितलं एक खूप मेजर एक्झाम म्हणू शकतो बँकिंग मधले, ती येते SBI PO आणि SBI क्लर्क. आता सध्याला SBI क्लर्कचं एक्झाम येणार आहे पुढच्या महिन्यात, म्हणजे याच महिन्यात 20 तारखे का 19 तारखेपासून आहे, पण ते पास्ट इयर्स आहे 2024 चा. तर याची पण एक्झामची एक्सपेक्टेड डेट धरू शकतात तुम्ही. डिसेंबरला याचे नोटिफिकेशन येईल, पुढच्या जानेवारी या फेब्रुवारी मध्ये 2000 म्हणजे बोलू शकतो आपण, त्यावेळी ही एक्झाम येऊन जाईल 2026च्या आसपास. पुढच्या अपकमिंग एक्झामची बोलतोय, ज्या ऑलरेडी आता आहेत त्यांचं नाही, तर पुढच्या एक्झाम जे होणार आहेत त्यांची डेटच्या हिशोबाने सांगतोय. तर येऊ शकते, बट मेजरली तुमच्याकडे चान्स आहे IBPS RRB, जे ग्रामीण भागातले मुले आहेत यांनी याला टार्गेट करा. याच्यामध्ये 2च मेजर सब्जेक्ट असतात, इंग्लिश नाही सॉरी, क्वांट आणि रिझनिंग. त्याला खूप फोकस करा. नेक्स्ट IBPS PO म्हणजे एक पायरी 1 स्टेप ऍट अ टाइमच जायचं आपल्याला. ओके. आणि जर प्रिपरेशनचं म्हटलं, काय पेपर पॅटर्न काय याचा आणि सिलेबस काय असतो, तर याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ आणील. तर याला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आणि मी पुढचा व्हिडिओ पण याच्यात आणण्याचा प्रयत्न करेल. आता ही एक सिरीज बनवतोय, जे मुलं नवीन आहेत, ज्यांना काहीच अनुभव नाही, म्हणजे त्यांना माहीतच नाही एक्झाम काय असते, कसे याला अप्रोच असतात, कुठले कुठले एक्झाम्स होतात एका वर्षात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी पर्सनली म्हणजे बालक अकॅडमीने हा तुमच्यासाठी आणलेला आहे. सो नेक्स्ट व्हिडिओ पेपर पॅटर्न वर बनवू, कसे किती मिनिटचा पेपर असतो, काय सब्जेक्ट्स असतात, त्याच्यावर एक व्हिडिओ येईल. सो असे एक सिरीज बनवेल मी, तर तुम्ही ही कधी पण बघू शकतात. काही डाऊट आहे आणि मुलांना शेअर करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा जे ग्रॅज्युएशन मध्ये ज्यांना माहित नाहीये, तर एक चांगल्या प्रकारे त्यांना अनुभव येईल की काय असतं काय नाही. आणि सगळ्या इव्हन प्रायव्हेट जॉब पासून गव्हर्नमेंट जॉब पासून सगळ्यावर आम्ही व्हिडिओ आणतोय. तो सो यू कॅन तुम्ही ग्रो होणार लाईफमध्ये, हे जर तुम्ही फॉलो केलं आणि आमचे एक्सपिरियन्स तुम्हाला हेल्प होतील. विथ दॅट चला बाय. जय हिंद, जय भारत.